फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल मॅथ के सर. तर मित्रांनो, आज आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हे चेक करणार आहोत. तर त्याआधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण चेक केलं होतं प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2. जर कोणी पाहिले नसेल तर त्यांनी ते सुद्धा पाहून घ्या. तर आज आपण सुरू करूया मग डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. आता डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असणार आहे, तर एखाद्या रॅशनल नंबरचं डिव्हिजन केल्यानंतर जे काय डेसिमलमध्ये आन्सर येणार आहे तर त्याला आपण डायरेक्टली काय म्हणतो, डेसिमल रिप्रेझेंटेशन. त्याची आता दोन टाईप आहेत आपल्याकडे. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आणि दुसरा असणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. तर आपण दोन्हीचे एक्झाम्पल चेक करूया, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळून जाईल दोघांमधला. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक एक्झाम्पल घेऊया, त्यातनं तुम्हाला क्लिअर होईल मे बी. सपोज आपल्याकडं रॅशनल नंबर आहे 2/5. ठीक आहे. तर याचं आपल्याला काय करायचं, डिव्हिजन केल्यानंतर जे काय येईल त्याला आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणूया. ठीक आहे. 2/5 म्हणजे काय असेल, आता 5 0 0 अँड 5 4 20. ठीक आहे. तर हा रॅशनल नंबर आहे आणि याचं हे डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे. तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन टाईप कसे असतील ते सांगतो मी. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज 3/2 घेऊ. 3/2चं आन्सर काय असणार आहे मग, 2 1 2, 1 राहिला, 2 5 10 म्हणजे 1.5. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण 11/5. 11/5 काय येणार आहे, 5 2 10, 1 राहिलं, परत 5 2 10, 2.2. म्हणजे हे रॅशनल नंबरचं काय आलं आहे, डेसिमल रिप्रेझेंटेशन. पण यातनं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की ह्याची डिव्हिजन प्रोसेस आहे ही स्टॉप होते. म्हणजे ह्याच्या पुढे अजून भाग जातो आहे का, नाही, हा पूर्ण भाग झाला आहे, म्हणजे कम्प्लीट डिव्हिजिबल आहे. ह्याच्या पुढे काय असणार आहे, हे स्टॉप झाली प्रोसेस. इथे सुद्धा प्रोसेस स्टॉप झाली आहे, इथे सुद्धा प्रोसेस स्टॉप झाली आहे. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की प्रोसेस ऑफ डिव्हिजन काय होते, एंड होते इथे. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा. म्हणजेच काय, जिथे जिथे प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड असेल तर त्या सगळ्या डेसिमल फॉर्मला आपण काय म्हणणार आहे, तर टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे काय, इफ प्रोसेस एंड झाली कशाची, डिव्हिजन, म्हणजे प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स आहे ना, प्रोसेस ऑफ व्हॉट, डिव्हिजन एंड्स, देन इट इज काय म्हणतो आपण मग त्याला, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. म्हणजेच काय असणार आहे तो, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आता ह्याच्यात टर्मिनेटिंग म्हणजेच काय, एंड होणे. ऑब्विसली टर्मिनेट म्हणजेच काय, एंड असतो आहे ना, त्यामुळेच आपण ह्याला काय म्हणतो, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. ठीक आहे. तर हा पहिला टाईप झाला. तर नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया आपण, म्हणजे त्यातनं आपल्याला काय क्लिअर होईल, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल. आता नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय, ऑब्विसली टर्मिनेटिंग असेल तर एंड असतो, तर नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच काय असणार आहे, त्याचा एंड नसेल, ही प्रोसेस अजून वाढत जाणार आहे डेसिमलची, डिव्हिजनची. आणि रिकरिंग म्हणजेच काय, तर रिपीट होत जातं. त्याचे एक्झाम्पल आपण चेक करूया, म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सपोज एक्झाम्पल घेऊ आपण 5/6. 5/6 घेऊ. ह्याचा डिव्हिजन कसं होतं बघूया आपण. 6 0 0, 6 8 48, 2 राहिलं, 6 3 18, अगेन 2 राहिलं, 6 3 18, अगेन 2 राहिलं, 6 3 18. म्हणजे हे काय, प्रोसेस अनस्टॉपेबल आहे, म्हणजे अनएंडिंग आहे. ही काय होणार आहे, कंटिन्युअस होत जाणार आहे ना. म्हणजेच हे काय, टर्मिनेटिंग नाही आहे, म्हणजेच ही काय असणार आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे. ही प्रोसेस कशी आहे, नॉन टर्मिनेटिंग. आणि अजून काय लक्षात येतं आपल्याला की हे 3 जे आहे हे रिपीट होत जाईल. ह्याच्या पुढे सुद्धा 3च येणार आहे, पुढे सुद्धा 3च येईल. म्हणजे सगळे काय असतील, 3 म्हणजे रिपीट आहे. रिपीट म्हणजेच काय, रिकरिंग सुद्धा आहे. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. येईल लक्षात. म्हणजेच हा टाईप काय झाला, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. तर आपण ह्याला लिहायची पद्धत आहे आपल्याकडे, जो डिजिट असेल किंवा डिजिटचा ग्रुप रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, वर जो डिजिट रिपीट होतो त्याच्यावर आपण एक डॉट देतो. एवढं डार्क करू नका, तुम्हाला दिसेल हे आहे तो मी डार्क केलं आहे. अदरवाईज तुम्ही सिम्पल असं लिहू शकता, 0.83 आणि वर एक डॉट. येईल लक्षात. अजून एक एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला अजून
क्लिअर होईल. सपोज आपण 2/11 घेऊया, आहे ना. म्हणजे काय 11 0 0 11 1 जा 11 किती राहिलं, 11 1 जा 11 म्हणजेच काय 9 राहिलं. म्हणजेच 11 8 जा 88 आहे ना. अगेन परत 11 1 जा 11 अगेन 11 1 जा 8 जा 88. म्हणजे ही प्रोसेस परत काय होणार आहे, परत वाढत जाते. ह्यातसुद्धा काय कंटिन्युअस आहे, म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आहे आणि अजून रिकरिंग पण आहे. पण आता इथे रिकरिंग 1 डिजिट होता, इथे काय असेल 2 डिजिट आलेत. म्हणजे 2 डिजिट जर असतील तर आपण याला काय लिहिणार 0.18. म्हणजे दोन्ही रिपीट होत आहेत म्हणून 2वर एक बार देतो आपण, म्हणजे लाईन्स असते. जर सिंगल डिजिट असेल, तो रिपीट होत असेल तर एक पॉईंट देतो, आणि डबल म्हणजे मोर दॅन 1 असेल तर त्याला आपण काय करतो, बार देतो. ठीक आहे, येईल क्लिअर होईल. म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे आपल्याला आता डेसिमल फॉर्मचे कुठले 2 आहेत एक्झाम्पल्स किंवा टाईप्स, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. ठीक आहे, तर आपण आता प्रॅक्टिस सेट चेक करूया. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपल्याला सुद्धा काय म्हटलं आहे तेच चेक करायचं आहे की डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला एक्सप्रेस करायचे जे काही रॅशनल नंबर असतील ते. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण चेक करूया. आता त्यातला क्वेश्चन नंबर 1 म्हणजे एकच क्वेश्चन आहे. त्यात क्वेश्चन काय दिलं आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. अगेन तेच आहे, रॅशनल नंबर गिवन असतील तर त्याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये त्याचं एक्सप्रेशन मेन्शन करायचं आहे. आता हे मेन्शन करताना आपल्याला विथ डिव्हिजन ते मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, त्यातले आपण काही स्पेसिफिक एक्झाम्पल घेऊया. त्यातलं पहिलं आहे 9/37. आता ऑब्वियसली हे आपण ह्या टाईपने डिवाईड करू शकत नाही. 37चा टेबल शक्यतो पाठ नसतो, त्यामुळे आपण जेव्हा प्रायमरी स्कूलमध्ये शिकलो होतो त्या पद्धतीने डिव्हिजन करूया, म्हणजे काय होणार आहे ते अजून इझी जाईल. ठीक आहे, काय घेऊन आहे आपल्याला 37 आणि 9. ऑब्वियसली 9ने तर भाग जाणारच नाही आहे ना. त्यामुळे आपण आधी काय करूया, पॉईंट देऊन घेऊया 0 0 अँड 0 सो ऑन. हे आपल्याला आता किती पण देऊ शकतो आपण. आता सगळ्यात पहिल्यांदा काय असतं, इथे पॉईंट दिले किंवा 9ला भाग जात नाही म्हणून 37 इंटू 0 0चा आन्सर असेल है ना. म्हणजे हे वरचं 90 डायरेक्ट, किंवा तुम्ही डायरेक्ट ही स्टेप स्किप करून डायरेक्ट 0 पॉईंट लिहू शकता आणि देन इथून सुरू केलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा मी अजून सांगतो म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. हे काय 37 आहे आणि हे काय असेल 9. आता इथं ऑलरेडी आपण 9ला भाग जात नाही म्हणून डायरेक्ट 0 0 0 लिहून घेऊया आणि वर डायरेक्ट 0चा पॉईंट देऊन घ्या. म्हणजे ही स्टेप तुम्हाला नाही लिहिली तरी चालते, डायरेक्ट इथून सुरू केलं तरी सुद्धा चालेल. मग आता आपण भाग देऊन बघूया. 0चा कट झाला, देन 37 इंटू 2 किती असेल, 37 2 जा 74. म्हणजेच हे काय असेल 74. यांचं काय होतं सबट्रॅक्शन, म्हणजेच किती राहिलं आहे 6 आणि 1 वरचा 0 घेतला आपण. परत 37 4 जा किती असेल 148. हे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. ह्याचं मल्टिपल करून मग तुम्ही ह्याच्या नियरेस्ट डिजिट घेऊ शकता. ठीक आहे, हे डिव्हिजन सगळ्यांना येत असेल शक्यतो. आता यांची सबट्रॅक्शन 2 राहिले 6 कॅरी 1 1 वरचा 0. 120ला आता 37 इंटू 3 किती असतं 111. ह्यांचं सबट्रॅक्शन अगेन किती राहिलं 9. परत अगेन इथे 0 घेऊया आपण 90 परत किती येईल ते अगेन 37 2 जा 74 आहे ना. म्हणजेच हे परत काय आलं आता 16. अगेन हे 0 घ्या परत 160. म्हणजेच काय लक्षात येतं आपल्याला आता हे 90ची प्रोसेस आहे इथून परत रिपीट व्हायला लागली. 90 नंतर 74 आलं होतं, 90 नंतर 74 आलं होतं आहे ना. म्हणजेच ही प्रोसेस काय होती रिपीट. सेम इथे सुद्धा हे जो भाग आहे 2 4 3 नंतर परत काय येणार आहे 2 4 3च येणार आहे ना. म्हणजे हे काय होणार आहे रिपीट होईल. म्हणजेच हा डेसिमल फॉर्म काय असणार आहे, जेव्हा आपण मोर दॅन 1 डिजिट रिपीट होतो तेव्हा आपण काय म्हटलं होतं मग अशी इथे आपण त्या साईनवर किंवा त्या डिजिटवर बार देतो. म्हणजेच काय असणार आहे
9/37चं डेसिमल एक्सपान्शन कसं असेल 0.243चं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असेल, म्हणजे त्याच्यावर आपण काय देतो, बार देतो. ठीक आहे, येईल लक्षात. त्यातलं आता 5वं घेऊया, निगेटिव्ह आहे ते तुम्हाला येऊन जाईल. बाकीचे जे आहेत 2, 3, 4 ते एकदा चेक करा. ते तुम्हाला 4थं मी घेत नाही आहे कारण ते इझी आहे, निगेटिव्ह आहे पण इझी आहे. आता 5वं थोडं निगेटिव्ह आहे प्लस लेंदी पण आहे, त्यामुळे मी घेतो आहे. ह्याच्यात जरी निगेटिव्ह असलं तरी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा भाग देताना निगेटिव्ह साईन वापरायचं नाही, जेव्हा डायरेक्ट आन्सर येईल तेव्हा आपण निगेटिव्ह वापरूया. चेक करूया. 13 आहे, 11ला भाग जात नाही, अगेन 0 लिहून घ्या. हे 0 आपण 4च लिहिले पाहिजे असे काही नाही, जेवढी गरज पडेल तेवढे आपण एक्सटेंड करूया. ठीक आहे, 13 इथं पण 0 घेतलं, पॉईंट देऊन 0 घेतलं म्हणून इथं काय 0 पॉईंट येईल. इथे पॉईंट देऊन 0 तर वर 0 पॉईंट येईल लक्षात. म्हणजेच काय, इथे पॉईंट 0 इथे 0 पॉईंट, ह्याच्या उलट. आता परत भाग देऊन बघूया आपण. 110 असेल, मग 13चा टेबल येत असेल, 13 8 जा 104, म्हणजेच इथं किती येणार आहे 104. मग राहील किती 6, 0 घेतला, परत 13 4 जा 52, किती राहिलं 8, 0 घेतला आहे ना. 13 6 जा 78 येईल, म्हणजे हे किती राहिलं 2 राहिलं, वरचा 0 घेतला. अगेन 13 1 जा 13, किती राहिलं 7, 0 घेतला. अगेन हे 0 वाढवून घ्या तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट 13 5 जा 65, म्हणजेच किती राहील परत अगेन 5, अगेन 0 आहे ना. 13 3 जा 39, सबट्रॅक्शन 50 - 39 11, अगेन 0. परत 13 8 जा 104, अगेन किती आलं 6, अगेन वरचा 0, म्हणजेच परत काय होणार आहे, रिपीटच होत चाललं आहे. म्हणजेच हे 60 आलं, इथे सुद्धा काय आलं 60, म्हणजेच हे परत काय होणार रिपीट. हे लाईन तुम्ही देऊ नका, मी लक्षात यावं म्हणून सांगतो आहे. हे रिपीट होत आहे. तसंच हे काय असेल, हे 8 आलं आहे, इथे सुद्धा 8 आलेलं आहे, म्हणजे हे सुद्धा काय झालं रिपीट झालं आहे. इथून पुढं आता हेच डिजिट्स काय असतील रिपीट होतील. इथे 8 आल्यानंतर 4च येणार आहे, इथे 6 येईल 1 5 3, म्हणजे ही अख्खा ग्रुप काय असणार रिपीट होत जाणार आहे. म्हणजे ह्याचं काय असेल, मग आता आपल्या आन्सरला आपण निगेटिव्ह साईन देऊ. ह्याचं डेसिमल एक्सपान्शन काय -11/13 आहे. तर पहिल्यांदा आपण लिहून घेऊ काय काय घेऊन आपल्याला, तर 0.846153 आणि परत 8 आला, 8 लिहायचं नाही, म्हणजेच हा अख्खा ग्रुप काय होणार आहे रिपीट होणार आहे. म्हणजे 0.846153 आणि 3, म्हणजेच हे काय असेल रिपीट असल्यामुळे आपण वर 12 देऊ आणि आन्सरला काय देणार आहे निगेटिव्ह. का, कारण निगेटिव्ह आहे त्यामुळे. येईल लक्षात. म्हणजे निगेटिव्ह एक्झाम्पल तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व करू शकता. ठीक आहे, आता इरेशनल नंबर एक राहिला आपलं बीट, तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करूया आणि त्यानंतर मग आपण सेकंड चॅप्टर सुरू करूया. जर कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला क्लिअरली येत जातील. ठीक आहे, थँक्यू.